याला घुमजाव म्हणावं, शब्दांचे खेळ म्हणावं, शब्दांच्या कसरती म्हणाव्या, राजकीय डावपीच म्हणावे की पुन्हा एकदा आपली भूमिका बदलली असं म्हणावं. मित्र हो, नमस्कार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या गप्पाच काही दिवस राजकारणात झाल्या. महाराष्ट्रात ही चर्चा झाली. मराठी माणूस वाट पाहत राहिला. एका जाहीर मुलाखतीमधून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी युतीसाठी साथ घालण्यात आल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अजिबात विलंब केला नाही. विनाविलंब त्यांनी राज ठाकरे यांनी घातलेली साथ ऐकून प्रतिसाद दिला. बघा, आता दोन्ही भाऊ तयार आहेत म्हटल्यावर दोघं नक्की एकत्र येणार, यांची युती होणार असं चित्र तयार झालं. मराठी माणसासाठी बोलणारे हे दोन्ही नेते एकत्र आले तर मराठी माणसाचं नक्की भलं होईल. या दोघांना खरंच मराठीचा कळवळा असेल तर हे दोघे बंधू नक्की एकत्र येतील असं सुद्धा काही जणांनी म्हटलं. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा गेले काही दिवस सुरू राहिली, पण दोन्ही बाजूकडून नंतर शांतता पसरली. त्यामुळे ही चर्चा पुन्हा बाजूला पडली. उद्धव ठाकरे सेनेचे नेते अनिल परब यांनी 2 दिवसापूर्वी अजूनही ही युती होऊ शकते अशा प्रकारचे संकेत दिले, पण आता निराशाजनक. राज ठाकरे यांनी घुमजाव केलं. राज ठाकरे हे सतत आपली भूमिका बदलतात, कुठल्याच मुद्द्यावर ठाम राहत नाहीत असे आरोप त्यांच्यावर नेहमी होतात. राज ठाकरे यांनी आधी मराठी अस्मितेसाठी युतीच्या बाता मारल्या, आता मात्र त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलनं घुमजाव केलं. बघा, ते महेश मांजरेकर यांना मुलाखत देताना राज ठाकरे म्हणाले होते, कोणत्याही मोठ्या गोष्टी समोर आमच्यातील म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आमच्यातील वाद भांडणं छोटी असून महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, वाद आणि सर्व गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळं एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट आहे असं मला वाटत नाही. मी त्यांच्या समोर काम करावं ही उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे का, असा प्रश्न राज यांनी विचारला होता. अर्थात त्याला उद्धव ठाकरे यांनी लगेलग प्रतिसाद सुद्धा दिला होता. पण आता बघा, मराठी माणसापुढे सगळं काही क्षुल्लक आहे. एकत्र येणं, एकत्र राहणं हे काही फार कठीण नाही असं म्हणणारे राज ठाकरे आता म्हणतात, संपूर्ण मुलाखतीमधील माझी 2च वाक्य उचलली गेली. चर्चा केली जावी म्हणून मी मुद्दाम कोणताही विषय छेडत नाही. बोलण्याच्या ओघात मी बोलून जातो, पण त्यामुळं माझ्या बोलण्याचा अर्थ कसा घ्यायचा हे सांगायला मी पुन्हा येऊ शकत नाही. त्यामुळं माझ्या बोलण्याचे चुकीचे अर्थ काढले गेले. मग आता याला घुमजाव म्हणावं, शब्दांचे खेळ म्हणावं, शब्दांच्या कसरती म्हणाव्या, राजकीय डावपीच म्हणावे की पुन्हा एकदा आपली भूमिका बदलली असं म्हणावं. युतीसाठी उद्धव ठाकरे अनुकूल असताना आता कुठे गेली हो मराठी अस्मिता या रावसाहेबांची? कुठे गेलं महाराष्ट्राचं कल्याण? बघा मित्रांनो, एकूण या ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये याचा म्हणजे ही जी शेवटाकडे निघाली, म्हणजे खरं तर आता युतीचा हा निकालच लागला. आता राज ठाकरे आधी म्हणतात की उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे का, उद्धव ठाकरे म्हणतात हो आम्ही एका पायावर तयार आहोत. मग आता राज ठाकरे असे अचानकपणे माघारी का फिरले? खर तर हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे, त्यापेक्षाही अधिक मराठी माणसाला प्रश्न पडलेला आहे. स्वाभाविकच हा प्रश्न तुम्हालाही पडलेला असेल, पण आता या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हीच द्या. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.